हॅलो मित्रांनो, आज आम्ही गेलो आहोत अजिंठा लेणी येथे आणि माझ्यासोबत आहेत माझे 2 साडू भाऊ. आणि इथे गेल्यावर तुम्हाला सुंदर असं निसर्गरम्य वातावरण बघायला भेटणार आहे. आणि इथे जाताच तुम्हाला अजिंठा लेणीचा नकाशा बघायला भेटणार आहे. त्यानंतर आपल्याला थोड्याशा पायऱ्या चढून लेण्या बघण्यासाठी जावं लागतं. आणि पावसाळ्यामध्ये इथलं हिरवगार वातावरण मनाला सुखद आनंद देऊन जातं. इथे पोहोचत आम्ही पोचलो लेणी क्रमांक 1 मध्ये. यामध्ये बुद्धांची मूर्ती ध्यान अवस्थेत बघायला मिळते. यामध्ये 2000 वर्षापूर्वी 3D पेंटिंग सुद्धा बघायला मिळते. कोरीव काम, नक्षीकाम, खूप छान अशा कलाकृती बघायला मिळतात. या लेण्यांचे काम इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये बौद्ध भिक्षूंच्या प्रेरणेने सुरू झाले होते. या लेण्यांच्या विषयी सांगायचे म्हणजे ह्या लेण्या 2000 वर्षापूर्वीच्या असून आजही जशाच तशा अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी एकूण 29 लेण्या आहेत. प्रत्येक लेण्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात बुद्धांच्या मूर्त्या बघायला मिळतात आणि प्रत्येक मूर्त्यामधून आपल्याला काहीतरी वेगळा संदेश दिला आहे. येथे भिक्षूंना राहण्यासाठी व ध्यान साधना करण्यासाठी असे मोठे हॉल बनवण्यात आले आहेत. अर्ध्या लेण्या बघून झाल्याच्या नंतर आम्ही खूप थकलो होतो, पण पुढील लेण्या बघण्याची आतुरता व येथील मनमोहक दृश्य मनाचा थकवा दूर करत होतं. त्यानंतर आमचे संतोष दादा व हिरवाळे दादा लेण्या बघून खूपच खुश होते. येथील बुद्ध स्तूप बघून त्यांचे मन हरवून गेले होते. बुद्ध स्तूपाचे काम अप्रतिम स्वरूपात बघायला मिळते. या स्तूपामध्ये बुद्धांच्या मूर्त्या वेगवेगळ्या ध्यान अवस्थेत बघायला मिळतात. लेणी क्रमांक 26 कडे जात असताना हत्तीची आपल्याला कलाकृती बघायला मिळते. लेणी क्रमांक 26 मध्ये बुद्धांची सुंदर अशी मूर्ती महापरिनिर्वाण अवस्थेत बघायला मिळते. त्यासोबतच लेणी क्रमांक 26 मध्ये अशा प्रकारे बुद्धांच्या वेगवेगळ्या मूर्त्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये खूप छान प्रकारे आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये आपलं मन कधी कसं हरवून जातं आपल्याला समजत पण नाही. मित्रांनो, अजिंठा लेणीचा इतिहास या 1 ते 1.5 मिनिटाच्या रीलमध्ये समजावून सांगणं अशक्य आहे. त्यासाठी आपण आयुष्यामध्ये एकदा तरी आपल्या परिवारासह अजिंठा लेणीला भेट द्या. आणि ही रील तुम्हाला ज्यांच्यासोबत अजिंठा लेणी बघण्यासाठी जायचं आहे त्यांना नक्की पाठवा.